Everyone, mark your presenting. Swara, Abhya, Vidya, Sangvi. Okay. So let's start with our today's topic. What is this? कोण आहे हा? सांगा मला सगळ्यांनी सांगा. Butterfly. Yes, it's a butterfly. Right? तुम्हाला सगळ्यांना बटरफ्लाय आवडतो? Yes, teacher. Yes. Yes. आपण लास्ट टाइम नंबर 3 यूज करून बटरफ्लाई ड्रॉ केला होता. यस, हमने लास्ट टाइम ड्रॉ किया था एंड आपने उसको बहुत अच्छे अच्छे कलर भी दिए थे. डू यू रिमेम्बर? लक्षात आहे सगळ्यांच्या? Teacher. येस. मग आता हा जो बटरफ्लाय आहे त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. थोडीशी माहिती म्हणजे मला सांगा, आता काही जण ज्युनियर केजी ला गेली, काही जण सिनियर केजी ला गेली आणि काही जण फर्स्ट ला गेली, बरोबर? तर त्या अगोदर जे ज्युनियर केजी वाले आहेत ते नर्सरीला होते, राइट? सीनियर वाले जूनियर ला होते एंड फर्स्ट वाले सीनियर केजी में थे. तो मुझे बताइए कि आप डायरेक्टली ये नर्सरी, सीनियर केजी, जूनियर केजी में गए या फिर आप उससे पहले छोटे बेबी थे, फिर आपने धीरे धीरे खाना सीखा, चलना सीखा. यस, देन यू स्टार्टेड लर्निंग वर्ड्स, आपने बोलना सीखा, राइट? आपण पहिले एकदम छोटे बाळ असतो, नंतर हळूहळू आपण पायांवर धावायला लागतो, चालायला शिकतो आणि त्यानंतर बोलायला शिकतो, राइट? येस ऑर नो? Teacher. येस. मग तुम्ही जो बटरफ्लाय पाहता ना, जो फुलांवर आणि झाडांवर इकडे तिकडे उडत बसलेला आपल्याला दिसतो, तो बटरफ्लाय तो पण डायरेक्टली जसा आपल्याला दिसतो तसाच तयार होत नाही. तो त्या स्टेज पर्यंत पोहोचण्यासाठी त्याला पण काही काही अवस्थेतून जायला लागतं. जसं आपल्यामध्ये माणसांमध्ये आपण पहिले छोटे बेबी असतो, मग थोडे मोठे होतो, स्कूलमध्ये जातो, त्यानंतर अजून थोडे मोठे होऊन कॉलेजमध्ये जातो आणि त्यानंतर आपण अडल्ट बनतो, राईट? मग त्याचप्रमाणे या बटरफ्लायचं सुद्धा तसंच आहे. बटरफ्लाय जो आपल्याला पाहायला मिळतो इकडे तिकडे उडताना त्याला अडल्ट बटरफ्लाय म्हटलं जातं, म्हणजे पूर्णपणे तैयार झालेला मोठा बटरफ्लाई. ओके, जो भी हम उड़ता हुआ बटरफ्लाई देखते हैं उसे अडल्ट बटरफ्लाई कहा जाता है. तो वो कहाँ से आता है? तुम्हाला काय वाटतं, बटरफ्लाई कुठून येतो? मला सांगा, कोंबडीची पिल्लं कशातून येतात? सांगा, कोणाला माहिती आहे? अंड्यातून टीचर. अंड्यातून येतात. व्हेरी गुड. मग त्याचप्रमाणे हे जे बटरफ्लाय आहेत ते पण टीचर. अंड्यातूनच. येस बेटा. आमचे आमच्या आहेत कोंबडी. हा, व्हेरी गुड. मग आता त्या अंड्यातून कोंबडीची पिल्ले होणार. येस. मग आता त्याचप्रमाणे आपण या बटरफ्लायचं लाईफ सायकल शिकणार आहोत. लाईफ सायकल म्हणजे आपण प्लांट लाईफ सायकल शिकलो होतो, तुम्हाला आठवत असेल. पहिल्यांदा आपण मातीमध्ये एक छोटी बी टाकतो. हम पहले एक फ्रूट का बीज लेके मट्टी में डालते हैं, फिर उसको पानी देते हैं, धीरे धीरे छोटा सा सीडलिंग्स आता है और उस सीडलिंग से एक बड़ा पेड़ तैयार हो जाता है. सगळ्यांना आठवतंय आपण लाईफ सायकल ऑफ प्लांट शिकलोय? यस. हाँ, सो उसी तरह से आज हमें सीखना है लाइफ सायकल ऑफ बटरफ्लाय. ओके, बटरफ्लाय कसा जन्माला येतो, कसा मोठा होतो, ते आपण आज शिकणार आहोत. हा टॉपिक तुमच्यासाठी एकदम न्यू आहे, त्यामुळे तुम्हाला समजेल अशा छान सोप्या भाषेत मी तो तुम्हाला सांगणार आहे. ओके, लेकिन फिर भी अगर आपको कुछ डिफिकल्टी है, कोई चीज है जो नहीं समझ में आ रही है, तो यू कैन फ्रीली आस्क मी. ओके, सो लेट्स स्टार्ट.
Here is a life cycle of butterfly. आपको ये पिक्चर मुझे ड्रॉ करके दिखाना होगा नेक्स्ट. ओके, सो लेट्स स्टार्ट. या पानावर काय दिसतंय तुम्हाला? छोटे छोटे काय आहेत हे? एग्स आहेत. व्हेरी गुड. दीज आर एग्स. अंडी आहेत ती. ओके, चला. A butterfly lays eggs on the leaves of a plant. आपने देखा होगा कि बटरफ्लाई ज्यादा से ज्यादा हम प्लांट पे ही देखते हैं, राइट? फ्लावर्स या प्लांट पे ही पाया जाता है. तो जो ये वाला बटरफ्लाई है, जो भी बटरफ्लाई हम उड़ता हुआ देखते हैं, ये बटरफ्लाई क्या करता है? आपली कोंबडी कशी अंडी देते? पण कोंबडी झाडावर जात नाही अंडी द्यायला. माईक बंद ठेवा सगळ्यांनी. पण हा जो बटरफ्लाय आहे तो झाडावर जाऊन झाडाच्या पानांवर छोटी छोटी अंडी घालतो. बघा याप्रमाणे. ओके, दीज आर सम एग्स ऑफ बटरफ्लाय. ओके ओके, सो झाडाच्या पानावर बटरफ्लाय फुलपाखरू आपली अंडी घालतं. पेड़ के पत्ते पर तितली क्या करती है? एग्स डालती है, एग्स ले करती है. आफ्टर दॅट व्हॉट हॅपन्स? त्यानंतर त्यापैकी काही एग्स मधून काही फेवरेबल कंडिशनला एक छोटासा कॅटरपिलर बाहेर येऊ बघतोय. दिसतोय का तुम्हाला? काही दिवसानंतर बघा आपल्या कोंबडीने अंडी घातली. जब हमारी हेन है वो अंडा देती है, डायरेक्टली उससे बच्चा बाहेर आता है? लगेच पिल्लू बाहेर येतं का? नाही ना, थोडे दिवस लागतात ना. जोर से बोल. येस येस, थोडे दिवस लागतात आणि त्याच्यानंतरच त्या कोंबडीचं पिल्लू अंड्यातून बाहेर येतं. लाईक दॅट ओनली हे जे एग आहे बटरफ्लायचं, त्यामधून हळूहळू काही दिवसांनी एक छोटासा कॅटरपिलर जो असा दिसतो बघा. पाहिलाय तुम्ही कॅटरपिलर कधी? झाडावर किंवा आपल्या भाज्यांमध्ये पाहिलंय का? मी पाहिलाय. तुम्ही पाहिलाय? येस लिखिए. येस. ओके ओके, मग आता काय होणार बघूया आपण. मग अगोदर तो आता तुम्हाला कशात तरी बंद करून ठेवलं. मैंने आपको किसी चीज में बांध के रखा, तो आप बाहर आना चाहोगे ना? येस और नो? तुम्हाला सगळ्यांना मी बांधून ठेवलं तर तुम्हाला बाहेर यायचं असेल ना? येस, आपल्याला बाहेर यायचं असेल. मग तो जो हा जो कॅटरपिलर आहे छोटासा, त्याला पण बाहेर यायचं आहे. त्याला त्या अंड्यामध्ये राहायला नाही आवडत. त्याला बाहेर यायचं आहे. मग तो खूप प्रयत्न करतो. वो बहुत ज्यादा ताकत लगाता है बाहर आने के लिए. ओके, देन these eggs hatch and young ones called larva or caterpillars come out of the eggs. फिर ये एग्स है वो हैच होने के बाद इसमें से फाइनली कैटरपिलर ताकत लगा के बाहर आ जाता है. उस कैटरपिलर को लार्वे भी कहा जाता है. ओके, कॅटरपिलरला लार्वा सुद्धा म्हटलं जातं, पण तुम्हाला समजण्यासाठी फक्त कॅटरपिलर लक्षात ठेवा. येस, पहिली स्टेज काय होती मग? एग. एग एग नंतर काय आलं? हा सांगा सगळ्यांनी, कोण आहे हा? कॅटरपिलर. व्हेरी गुड. व्हेरी गुड. तुम्हाला तर लगेच कळालं. व्हेरी गुड. कॅटरपिलर. देन आता ह्या कॅटरपिलरला भूक लागली, पण त्याच्याकडे खायला काहीच नाहीये, राइट? तुम्ही पण तुम्हाला खूप वेळ काहीच दिलं नाही. अगर आपको किसी जगह पे बंद करके रख दिया और बहुत देर तक आपको कुछ खाने को नहीं मिला, तो आप बाहर आते ही खाना शुरू करोगे. आपको बहुत ज्यादा भूख लगी होगी, राइट? एम आई राइट? यस यस, सो लाइक दैट ओनली. उसी तरह से ये जो कॅटरपिलर है, हा जो कॅटरपिलर आहे ना, त्याला पण खूपच भूक लागली है. उसे भी बहुत ज्यादा भूख लगी है, लेकिन जब वो बाहर आता है उसे कुछ नहीं दिखाई पड़ता.
त्याला काहीच नाही दिसत खाण्यासाठी. मग तो काय करतो बघा. तो ज्या माईक बंद ठेवा सगळ्यांनी. तो ज्या एगशेल मधून बाहेर आलाय ना, आपण जेव्हा ऑमलेट बनवतो तेव्हा आपण काय करतो, एगला ब्रेक करतो आणि त्यातलं आतलं मटेरियल घेतो आणि वरचं जे शेल आहे ते फेकून देतो, राईट? येस Yes. येस Yes. येस बट Yes. येस बट दिस कॅटरपिलर हॅज नथिंग टू इट ना. त्या कॅटरपिलर कडे खाण्यासाठी काहीच नाहीये. मग तो काय करतोय माहितीये, त्याला एवढी भूक लागलीये की तो सगळ्यात ज्याच्यातून बाहेर आला ना त्या एगचं शेलच खायला सुरुवात करतो बघा. हाऊ ही इज एन्जॉयिंग इटिंग दॅट शेल. The caterpillar first feeds on the eggshell from which it is born. ज्या एगशेल मधून तो बाहेर आलाय त्यालाच तो खायला सुरुवात करतो आणि शेवटी संपवून टाकतो. पण त्याला खूपच भूक लागलेली असते. ते एगशेल खाऊन पण त्याची भूक भागत नाही. मग तो काय करतो, it then starts feeding on the leaves and starts to grow. मग तो काय करतो कैटरपिलर, क्या करता है वो कैटरपिलर, जिस पेड़ पर वो रहता है उसी पेड़ के पत्ते खाना शुरू कर देता है. ओके. कैटरपिलर काय करतो, ज्या झाडावर तो राहत आहे त्याच झाडाची पानं खायला सुरुवात करतो. आणि तुमच्या माहितीसाठी हे जे बटरफ्लायज आहेत ना ते काही स्पेसिफिक झाडांवरच राहतात. सगळ्या झाडांवर म्हणजे आता आंब्याचं झाड, हे जांभळाचं झाड, अशा प्रत्येक झाडावर ते नाही पाहायला मिळत. त्यांचे काही स्पेसिफिक प्लांट असतात, काही ठरवलेल्या गोष्टी. आपण सगळीकडे ऍडजस्ट होतो का सांगा मला. आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी राहायला लागतो का? नाही. आपल्याला जिथे आवडतं तिथेच आपण राहतो. मग हे पण जे बटरफ्लाय आहेत, ये जो बटरफ्लाईज है उनको भी जो पेड़ पसंद है उन्हीं पे वो रहते हैं. अगर आप कोई झू या गार्डन देखने जाओगे, जर तुम्ही एखादं झू किंवा गार्डन पाहायला गेलात तर तिथे तुम्हाला बटरफ्लाय गार्डन पण मिळतं. बटरफ्लाय गार्डन का बोलतात त्याला, कारण त्या गार्डन मध्ये ज्या झाडांवर बटरफ्लाय येतात ना तीच झाडे लावलेली असतात. मग त्यामुळे तुम्हाला बटरफ्लाय तिथे खूप बटरफ्लाय पाहायला मिळतील आणि म्हणून त्या गार्डनला बटरफ्लाय गार्डन म्हटलं जातं. ओके. अशा काही झू मध्ये आपल्या इथे मुंबईमध्ये असणारं जे वीर जिजामाता उद्यान आहे तिथे तुम्हाला बटरफ्लाय गार्डन बघायला मिळेल. मग कधी जर गेलात तर तुम्ही ते पाहायचं आहे. ओके. So it then starts feeding on the leaves and starts to grow. Then the caterpillar sheds its skin several times so that it can grow. बघा इथे काय होतंय, तुम्हाला दिसत असेल तो कॅटरपिलर काय करतोय, त्याची जी स्किन आहे ना तो काढून फेकून देतोय. मग असं का करत असेल, कारण जेव्हा तो खूप खातो ना तेव्हा तो मोठा मोठा होत जातो. आता मला सांगा, तुम्ही आता मोठे झालात, मग तुमचे बेबी असतानाचे कपडे तुम्हाला आता होतात का सांगा. जेव्हा तुम्ही बेबीज होतात तेव्हाचे कपडे होतात का, आपके वो कपडे आपको अभी देखते हैं, नाही होत आपल्याला, कारण आपण मोठे झालो. मग कॅटरपिलरची जी शेड आहे ना, ही जी स्किन आहे ना कॅटरपिलरची जो तो ओढून काढत आहे ती स्किन पण त्याच्यासाठी अपुरी पडते, त्याला छोटी होते, कारण तो खाऊन खाऊन खूप मोठा होतो आणि म्हणून तो ती स्किन खूप वेळा काढून टाकत असतो. लाईक दिस. सी हाव ही इज पुलिंग. ती स्किन टाकून तो पुढे जातो. परत थोड्या वेळाने त्याच्या अंगावर दुसरी स्किन येते. आपण पण मोठे झाल्यावर कपडे बदलत, वेगवेगळे कपडे वापरतो. अगोदरचे कपडे नाही वापरत. बघा छोटे झाले त्याला त्याचे कपडे. असं समजा की ती स्किन म्हणजे त्या कॅटरपिलरचे कपडेच आहेत. ऐसा समझना है हमें कि वो जो स्किन वो निकाल रहा है वो कैटरपिलर के कपड़े जैसी ही है. तो कपड़े छोटे हो रहे हैं एंड कैटरपिलर बड़ा हो रहा है, इसलिए कैटरपिलर को वो कपड़े निकालने पड़ते हैं. आणि आता तो खूप मोठा होत जातो.
परत त्याला भूक लागते आणि तो सतत ती पानं खाऊन खाऊन संपवून टाकतो. यू कॅन सी हाऊ इज इटिंग. येस. now what happens? तो खूप खाऊन घेतो आणि इतकं खातो की तो खूप मोठा होतो आणि स्वतःचं खाणं थांबवतो. Once the caterpillar is big enough, it stops eating. जब कैटरपिलर उसकी जरूरत की तरह बड़ा हो जाता है तब वो खाना बंद कर देता है. मग खाणं बंद करतो म्हणजे नक्की काय होतं? तर हे आहे एक प्रोटेक्टिव्ह लेअर. ते अशा प्रकारे दिसतं. तुम्ही पण कधी पाहिलं असेल बघा अशा प्रकारे. ओके. असं जर कधी झाडावर दिसलं कोणत्या झाडाला लटकलेलं तर त्याला तोडायचं नाही. येस. समजलं सगळ्यांना? Yes, कारण teacher. त्याच्यामध्ये कारण त्याच्यामध्ये आपला कॅटरपिलर असतो जो मोठा होऊन बटरफ्लाय बनणार आहे. त्यामुळे असं काही दिसलं तर त्याला हार्म करायचं नाही. ओके. बघा. It then forms a protective layer around itself. नंतर हा कॅटरपिलर स्वतःला काही होऊ नये म्हणून एक प्रोटेक्टिव्ह लेअर आपल्या स्किनला आपल्याला थंडी वाजू नये किंवा उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून आपण कपडे घालतो ना. त्याचप्रमाणे हा जो कॅटरपिलर आहे तो त्याला त्रास होऊ नये म्हणून स्वतःभोवती एक प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करतो. त्या प्रोटेक्टिव्ह लेअरला म्हणायचं आहे क्रिसॅलिस. बटरफ्लायच्या या स्टेजला म्हटलं जातं क्रिसॅलिस. ओके. In this stage, the caterpillar is now called pupa. मग आपला जो अंड्यातून निघलेला कॅटरपिलर आहे तो ह्यामध्ये जेव्हा जातो अशा स्ट्रक्चर मध्ये तेव्हा त्याला प्युपा म्हणायचं. काय म्हणायचं? प्युपा. काय म्हणायचं? प्युपा. व्हेरी गुड. Funny. Okay. So then what happens? The pupa remains motionless in the chrysalis. मग या क्रिसॅलिस मध्ये जो प्युपा आहे जो कॅटरपिलर त्याचा प्युपा तयार झाला तो हलतच नाही. असंच राहतो. तुम्ही जर हे असं स्ट्रक्चर कधी पाहिलंय का तुम्ही असं? No, teacher. सांगा मला सगळ्यांनी तुम्ही कधी असं पाहिलंय का झाडाला लटकलेलं? Teacher. नो. ओके देन. ओके. जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं जाणवेल की ह्यामध्ये एक छोटा लार्वा जो आपला प्युपा तयार झालाय तो असतो पण तो हालचाल नाही करत. आपल्यासारखं हलत नाही बसत. आपल्याला कशात बांधून ठेवलं तर आपण हलणार ना. आपण शांत राहणार का? नाही. पण तो हलत नाही. तो असाच बसून राहतो. वो हिलता नहीं. वो स्टेडी रहता है. देन व्हॉट हॅपन्स? मग काही दिवसांनी अशा प्रकारे त्यामध्ये ते जे क्रिसॅलिस आहे त्यामध्ये बटरफ्लाय तयार होतो. सगळ्यांना दिसतोय का बटरफ्लाय तयार होतोय? दिसतंय तुम्हाला? बटरफ्लायचे कलरफुल विंग्स. येस. Yes. ओके. देन व्हॉट हॅपन्स? After about 15 days, a beautiful adult butterfly emerges out of the chrysalis. नंतर जवळजवळ 15 दिवसानंतर एक छान सुंदर असा मोठा बटरफ्लाय त्या क्रिसॅलिस मधून बाहेर येऊ पाहतोय. बघा त्याचं अर्ध शरीर बाहेर आलंय. येस. When the butterfly comes out, its wings are small and wet. मग जेव्हा बटरफ्लाय बाहेर येतो त्या क्रिसॅलिस मधून त्याचे पंख ज्याच्याने तो उडतो आणि त्याचे पंख सुंदर असतात म्हणून आपल्याला बटरफ्लाय आवडतो की नाही. मग ते जे पंख आहेत ते खूप छोटे छोटे असतात. उसके जो विंग्स होते वो बहुत स्मॉल रहते, छोटे छोटे रहते और वेट रहते, भीगे हुए रहते. तो वो उड़ नहीं पाता तो वो क्या करता है? The butterfly pumps fluids into its wings to make them strong and to expand. बघा आपले केस भिजले
तर आपण त्यांना जर शेक केलं तर त्यातलं पाणी निघून जातं ना. येस, आपण टॉवेलने पुसतो, राईट. पण बटरफ्लाय कडे टॉवेल नाहीये. मग तो काय करतोय, त्याचे विंग्स शेक करतोय आणि शेक केल्यामुळे त्यातलं पाणी निघून जातंय आणि त्याचे विंग्स स्ट्रॉन्ग होत आहेत. उसके विंग्स स्ट्रॉन्ग हो जाते और बड़े भी हो जाते so that he can fly. After a few hours, the wings become strong enough and the butterfly is able to fly. So थोड़ी देर शेक करने के बाद, कुछ घंटों के बाद, वो जो बटरफ्लाई है उसके विंग्स स्ट्रांग हो जाते एंड उन विंग्स की मदद से वो उड़ पाता है. ओके, दिस इज हाउ द बटरफ्लाई life cycle goes on. This series of changes in the life cycle of a butterfly is called metamorphosis. याला मेटामॉर्फोसिस म्हणतात, जे तुम्ही थोडं मोठे झालात ना, 3rd स्टँडर्डला गेल्यावर शिकणार. पण आता मला सांगा, बटरफ्लायचं जे काही सायकल आहे, सुरुवात कुठून होते, एग्स नंतर कॅटरपिलर, नंतर प्युपा आणि नंतर अडल्ट बटरफ्लाय. तुम्हाला समजलंय का हे सगळं? सांगा मला. आता माझ्या मागे म्हणायचं हा, लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय बोलायचं हा आपण. एक कॅटरपिलर, प्युपा, बटरफ्लाय. ओके, एकेकाने बोलून दाखव आता मला. ईशा बोलो. एग, ईशा. हाँ बोलिए बेटा. एग, कैटरपिलर, प्यूपा, बटरफ्लाई. विराट. एग, कैटरपिलर, प्यूपा, बटरफ्लाई. हृदया Yes, teacher. बोल बेटा. एग, Egg, कैटरपिलर, caterpillar, प्यूपा, pupa, बटरफ्लाई. butterfly. स्वरा. हाँ बोल. एग, कैटरपिलर, प्यूपा, बटरफ्लाई. काव्या. यस काव्या बोला. एग, बोल बेटा. एग, कैटरपिलर, प्यूपा, बटरफ्लाई. व्हेरी गुड. त्यानंतर नक्ष. एग, कैटरपिलर, प्यूपा, बटरफ्लाई. सानवी. सानवी. ओके बोल बेटा. एग, कैटरपिलर, प्यूपा, बटरफ्लाई. व्हेरी गुड. ऑल आर डन. सगळ्यांचं बोलून झालंय. सायकल ऑफ अ बटरफ्लाय. आता ड्रॉ करणार का लाईफ सायकल?
Yes, ma'am. Yes. ओके ओके, आता मी माझा माईक बंद करते आणि तुम्हाला चित्र दाखवते. सगळ्यांनी ड्रॉ करायचं आहे आणि झाल्यावर माईक ऑन करून मला सांगायचं आहे की कंप्लीट झालं म्हणून. मग मी तुमचं बुक चेक करणार. ओके, स्टार्ट ड्रॉइंग.
चला एव्हरीवन बी फास्ट. वी हॅव टू टेक पोएम ऑल्सो. चला पटकन काढा. Teacher complete. Who has done? Vidya, Yes, teacher. show me beta. दाखव बेटा बुक. वाव, व्हेरी नाईस. सगळ्यांनी बघा. खूप छान. व्हेरी गुड. दाखव ना. मला ड्रॉइंग करायची. पहिले मला ड्रॉइंग करायची. ड्रॉइंग केले अगं, कलरिंग नाही. येस टीचर Complete teacher. काव्या complete. Okay, show me beta. Show me your book. दाखव. Yes. कलर्स नाहीयेत बेटा तुझ्याकडे काव्या. काव्या, कलर असतील ना तर त्याला कलर कर, मग ते खूप छान दिसेल. ओके, छान, गुड. चला अजून कोणाचं झालंय? ड्रॉइंग कंप्लीट झालंय का सगळ्यांचं? कलरिंग बाकी आहे फक्त की ड्रॉइंग पण इनकम्प्लीट आहे सांगा. Yes. क्या आप कलर कर रहे हो? Yes, teacher. ओके, करो. Complete teacher. Okay, Virat, show me your book. वेरी नाइस, बहुत अच्छे से निकाला है विराट, एंड कलरिंग भी बहुत अच्छा किया है. वेरी गुड. अदर्स, अजून कोणाचं झालंय? चलो, जिनका हुआ है, जिन्होंने मुझे बुक शो किया है, हृदया, काव्या एंड विराट, आपको मुझे दो दो पोयम बोल के दिखानी है, जो भी आपको पसंद है. ओके, तुम्हाला ज्या आवडतात त्या कोणत्याही 2 पोयम मला बोलून दाखवायच्या आहेत. ओनली 2. हृदया, स्टार्ट. Teddy bear, teddy bear. Turn around. Teddy bear, touch the ground. Teddy bear, oh,
Polish. Polish shoes, teddy bear, off is the school. Off to school. ऑफ Off. टू स्कूल. अजून हा दुसरे. अजून अजून एक बोल. My rare balloon flies up to the sky. I jumped up to reach the sky, but could not reach the wire. My rare balloon flies up to the sky. ओके गुड. नेक्स्ट काव्या. काव्या तू बोल बेटा, तुला कोणत्या 2 पोएम येतात? टिक टिक करते चले गए. टिक टिक Okay, करते बोल. चले गए. टिक टिक करते चले गए. हरदम आगे बढ़े गए. सबको समय बताती है, पर चलती जाती है. कहीं देख कर काम करो, जब मैं अपना नाम करो. ओके अजून एक बोल बेटा. इंग्लिश वाली बोल एक. तेरी बात turn around. तेरी बात up in school. टेडी बेअर पॉलिश युअर शूज. तेरी बात ऑफ टू. up school. ओके गुड. विराट आप बोलिए बेटा. चलो बोलो पोयम. Orange and lemon are look yummy. Banana and apple are so yummy. Cherry red and strawberries red in a bud are good to eat. और एक कौन सा बोलोगे? और एक बोलो. कौन सा बोलोगे? और ये वाला हॉप अ लिटिल बोलो. Hop a little, jump a little. 1, 2, 3. Run a little, hip a little. Tap, tap, bunny. Bend a little, spit a little. Not your head. Yawn a little, sleep a little. In your bed. व्हेरी. अजून कोणाचा कंप्लीट झालाय ड्रॉइंग? किसका हुआ है ड्रॉइंग कंप्लीट? बोलो जल्दी. नक्श दाखव. येस व्हेरी गुड. गुड. आता नक्श पोएम बोलून दाखव. येस नक्श, तुला येत असलेल्या कोणत्याही 2 पोएम बोलून दाखवायचे आहेत. आलू बोला मुझको खा लो, मैं तुमको मोटा कर लूंगा. आलू बोला मुझको खा लो, मैं तुमको मोटा कर दूंगा. सेब बोला मुझको खा लो, मैं तुमको ताकत दे दूंगा. गोभी मटर टमाटर बोले, हमें भी खाओगे, खूब बड़े हो जाओगे. तितली बोली रखना याद, वैसा सोजन वैसा स्वाद. ओके वन मोर. दूसरी एक लिखी. एक चिड़िया के बच्चे 4, घर से निकले पंख बसा. पूरब से पश्चिम को जाए, उत्तर से फिर दक्षिण आए. घूम टहल कर घर को जाए, मम्मी को एक बात सुनाए. देख लिया हमने जग सारा, अपना घर है सबसे प्यारा. येस गुड. नेक्स्ट अजून कोणाचं झालंय? यस टीचर. ईशा हुआ है? शो मी बेटा. यस टीचर. वेरी नाइस. बहुत अच्छे से निकाला ईशा आपने. गुड. पोएम बोलो बेटा. एक चिड़िया के बच्चे 4, घर से निकले पंख पसार. पूरब से पश्चिम को जाए, उत्तर से फिर दक्षिण आए. घूम टहल जब घर को जाए, मम्मी को एक बात सुनाए. देख लिया हमने जग सारा, अपना घर है सबसे प्यारा. और एक बोलो.
Hop a little, jump a little. 1, 2, 3. Run a little, skip a little, tap, tap, one knee. Bend a little, stretch a little, nod your head. Yawn a little, slip a little in your bed. Very good. Anyone else is done? स्वरा, तनिष, सान्वी झालाय का कोणाचा? सान्वी पोएम बोलून दाखव. सान्वी कोणती पोएम येते बेटा तुला? बोल पोएम. हा बोल. को जाए मम्मी को एक बात देख दिया हमने नक्शा अपना घरे सबसे पहला. व्हेरी गुड. अजून एक बोल. One, two, two, three, four, short ladder, 5, 6, pick up the key, 7, 8, 9, 10, a big head. बिग फॅट hen. A big head. व्हेरी गुड. स्वरा तुझं ड्रॉइंग कम्प्लीट झालंय का स्वरा? स्वरा ड्रॉइंग कम्प्लीट झालंय? दाखव बेटा. ओके ओके गुड. बंद कर आणि मला पोएम बोलून दाखव. आलू बोला मुझको खा लो मैं तुमको मोटा कर दूंगा. सेब बोला मुझको खा लो मैं तुमको ताकत दे दूंगा. गोभी मटर आलू बोले अगर हमें भी खाओगे खूब बड़े हो जाओगे. तितली बोली रखनाया जैसा भोजन वैसा स्वाद. अजून एक बोल. Teddy bear, turn around. Teddy bear, polish your. Touch the ground. Touch the ground. Teddy bear, polish your shoes. Teddy bear, Off to school. ओके गुड. बंद कर. नेक्स्ट तनिष. तनिष पोएम बोलून दाखव. Two big aeroplane, fly now, circle in the tunnel, in the sky. Teddy bear, turn around. Teddy bear, touch the ground. Teddy bear, polish your shoes. Teddy bear, up to school. ओके तू ड्रॉइंग कम्प्लीट केलं का? चला मला दाखवा कोणाचं राहिलं अजून. सान्वी आणि तनिष. सान्वी तुझं झालं? दाखव बेटा. गुड. व्हेरी गुड.
ओके बंद कर. तनिष तुझं ड्रॉइंग दाखव. तनिष ओके व्हेरी गुड. गुड. ओके चला आता सगळ्यांच्या पोएम बोलून झाल्यात का सांगा मला. आणि सगळ्यांनी मला ड्रॉइंग दाखवलं. येस. ओके मग आज आपण आता इथेच थांबूया. सगळ्यांना समजलंय लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय. येस. ओके दे. ओके येस मग नेक्स्ट लेक्चरला आपण काहीतरी अजून इंटरेस्टिंग शिकूया. ओके नाव यू ऑल कॅन लीव. बाय बाय. बाय 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 बाय. वेलकम. बाय बाय. काय नाही बोलत